आज अन्न बोलण्यासारखं पुरुषोत्तम भाऊंनी संपतनारांनी सुरेशदादांनी म्हणजे ठेवलं नाही. कारण की मी केलेलं काम तर लेखाजोखा या ठिकाणी पुरुषोत्तम भाऊंनी सर्व जनतेपर्यंत पोहोचवलं. माझी जनतेला एकच विनंती आहे, भाषण केल्यापेक्षा मी जे काही काम करतो शेवटच्या तळागाळाच्या माणसाकडे परंतु आज जिल्हा अध्यक्ष आमचे आहेत, कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकसभेला राजाभाऊला लोकांनी स्वतःचा खर्च करून स्वतःचे भाकर खाऊन त्या ठिकाणी मतदान दिलं, निवडून दिलं. तर अशा पद्धतीने त्र्यंबकेश्वरच्या जनतेने ठरवलं, पैसा येतो जातो सगळं आर्थिकला काही कोणाला कुटुंब पूर्ण होत नाही. पण सुरेशदादाला खरोखर या जनतेने जर मतदान दिलं, तात्याला या ठिकाणी निवडून दिलं, तात्यांनी मला सांगितलं की मी अध्यक्ष नाही, इथं शहर नगराध्यक्ष मी नाही, नगराध्यक्ष घोषकर राहील. या पद्धतीने खरंच त्यांच्यावर विश्वास ठेवून माझी विनंती वेळ गेलेला नाही. या त्र्यंबकेश्वरच्या जनतेला जर बदल करायचा असेल खरोखर सुरेशदादाला नगराध्यक्ष म्हणून मतदान करावं. आणि 14 ठिकाणी ते 7 ठिकाणी 14 उमेदवार दिलेत, घड्याळ निशाणी दिलेली आहे. त्यातलं फक्त एक उमेदवार आपला बिनविरोध आहे. एक उमेदवार फॉर्म त्या ठिकाणी आता उडल्यामुळं त्याला पुरस्कृत केलेलं आहे, बॅट त्याची निशाणी आहे. तर 13 उमेदवार नगराध्यक्ष निवडून दिला. तर त्र्यंबकेश्वर शहराचा मी आयुष्यभर उपकार फेडू शकत नाही आणि त्या कामाच्या रूपातून फेडली. कारण की नाशिक तालुक्याने त्याला 97 पासून तर 35 वर्ष मला या ठिकाणी कधी कोणी काही पाहत नाही. फक्त खोसकर कुटुंबातला माणूस जेव्हा दिसला तेव्हा त्याला मतदान करून त्याला काम करण्याची संधी देतात. तशीच माझी विनंती आहे, सुरेशदादांनी जो काही माझ्यावर विश्वास टाकला, संपतनाने टाकला, मैत्रिणी तात्यांनी टाकला, त्या ठिकाणी सुरेशदादा नगराध्यक्ष झाले, ते खोसकर होतील. यासाठी या शहराच्या सगळ्या मतदारांना साहेब आगे बढ़ो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा माझी मतदारांना विनंती आहे की फक्त एक टाइम तुम्ही मतदान देऊन बदल करून पहा, एवढीच विनंती करतो. थांबतो. आता जिल्हाध्यक्ष बोल.